स्वामींच्या मठात जायचं का? 3 प्रश्न विचारणार स्वामींबद्दल. की स्वामींच्या मांडीवर एक जखम होती. ऐश्वर्या, आज गुरुवार आहे, स्वामींच्या मठात जायचं का? हा, असं नाही चालणार. तर मी तुला 3 प्रश्न विचारणार स्वामींबद्दल. जर तू तिन्हीची उत्तरं बरोबर दिलीस तरच आज स्वामींच्या मठात जायचं. चालतंय का? चालतंय. रेडी? पहिला प्रश्न, स्वामी कोणाचे व कितवे अवतार होते? स्वामी हे दत्तांचे 3रे अवतार होते. दुसरा प्रश्न, स्वामी कोणत्या वनात प्रकट झाले? स्वामी कर्दळी वनात प्रकट झाले. अरे एकदम बरोबर. आता तिसरा प्रश्न थोडा हार्ड आहे. रेडी आहेस का? होय. तर तिसरा प्रश्न असा आहे की स्वामींच्या मांडीवर एक जखम होती, ती कशाची होती? स्वामींच्या मांडीवर जखम. बरोबर. तिन्ही प्रश्नांची उत्तर तिने बरोबर दिलेले आहेत. पण ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण मी आज तुम्हाला स्वामींची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला स्वामी समर्थांबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. 1458 साली दत्तांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती यांनी गाणगापूर सोडले आणि कर्दळी वनात जाऊन मेडिटेशनला बसले. 300 ते 350 वर्षानंतर एक लाकूड तोड्या कर्दळी वनात काम करत असताना त्याची कुऱ्हाड एका वारुळावर लागली आणि त्या वारुळातून एक योगी प्रगट झाले. त्यांचं नाव होतं स्वामी समर्थ. हेच ते दत्तांचे 3रे अवतार. नंतर स्वामींनी 50 ते 60 वर्ष भारत, नेपाळ, चायना, तिबेट अशी संपूर्ण देशभ्रमण केले. काही काळांनी 1838ला ते महाराष्ट्रात सोलापुरातील मंगळवेढा गावात आले. नंतर ते 12 वर्षांनी अक्कलकोटला गेले आणि 1878 साली महासमाधी घेतली.